आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। नव्या रथावर चढून इतका का तोऱ्यात दिसतोयस? रावणाच्या समोर आला आहेस तर मस्तक नमवून ये। तू जर याआधी मस्तक नमवून आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता निर्माण झाली असती, परंतु आता तर तुझं मस्तक कापणं अनिवार्य झालं आहे। अरे तपस्वी, अजूनपर्यंत तू ज्या योद्ध्याला मारलंस मी त्यांच्याप्रमाणे नाही। माझं नाव आहे रावण। तिन्ही लोक ज्यांचं यशगान करतात, लोकपाल तर ज्याचे बंदी आहेत। तू खर, दूषण आणि विराटला मारलंस, बिचाऱ्या वालीचा लपून वध केलास। कुंभकर्ण आणि मेघनाथला मारलंस। आज मला त्या सर्वांचा सूड घ्यायचा आहे। जर तू रणभूमी सोडून पळून नाही गेलास तर आज त्या सर्वांचं वैर काढीन। हे नको विसरूस, आज रावणाशी सामना आहे, रावणाशी। नीच निशाचर, असहाय्य स्त्रीवर वीरता दाखवणाऱ्या भेकडा, तू कोणत्या निकषावर स्वतःला वीर म्हणवतोस? धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी माणसा, तुझ्यात समस्त पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल। दंड देण्याचं काम राजाचं आहे, कोणा भिकाऱ्याचं नाही। पहिल्या प्रथम दंड हा घे तुझा दंड। एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला। दोन महारथी, दोन महाबली संग्राम करता है। अंतिम चरणात युद्ध रावण राम करता है। अंतिम चरणात युद्ध रावण राम करता है। युद्धम 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 महायुद्धम। एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला। दोन महारथी, दोन महाबली संग्राम करता है। अंतिम चरणात युद्ध रावण राम करता है। अंतिम चरणात युद्ध रावण राम करता है। आज काही ना काही निर्णय होऊन जाणार, निश्चित ही पापी कर्म्याला फळ मिळणार। भरला जातो जेव्हा पापाचा घडा, पापी पाही फक्त काळ उभा। पापी पाही फक्त काळ उभा। एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला। दोन महारथी आकाशात संग्राम करता है। अंतिम चरणात युद्ध रावण राम करता है। अंतिम चरणात युद्ध रावण राम करता है। युद्धम 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 महायुद्धम।
रघुनाथाचे अमोघ बाण निष्फळ होत आहेत. नाही देवेंद्र, रघुनाथाचे बाण निष्फळ नाही होत. ही तर रावणाची आसुरी माया आहे, ज्यामुळे त्याची मस्तके कापली जातात आणि जोडली जाऊन पुन्हा सजीव होत आहेत. अशा प्रकारे रावणाचा संहार कसा होईल? प्रभू हृदयाला लक्ष्य करून बाण का नाही मारत? अवश्य हृदयात बाण लागताच त्याचा संहार होईल. हे देवराज इंद्र, हे एक गूढ रहस्य आहे. श्रीराम रावणाच्या हृदयाला लक्ष्य करून बाण नाही चालवणार, कारण श्रीरामांना माहित आहे की रावणाच्या हृदयात निरंतर सीतेचा वास आहे. सीतेच्या हृदयात स्वतः प्रभू श्रीराम प्रत्येक क्षणी विराजमान असतात आणि प्रभूंच्या उदरात तर 14 भुवन 7 खंड सृष्टी वसली आहे. अशा अवस्थेत जर बाण मारतील तर रावणाबरोबर सीता, तिच्याबरोबर राम आणि रामाबरोबर समस्त ब्रह्मांडाचा विनाश होईल. तर मग रावणाचा अंत कधीच नाही होणार? होईल. वारंवार मस्तकावर प्रहार होईल. अशा प्रकारे मस्तकाच्या वारंवार कापण्यामुळे तो व्याकुळ होईल. अशा प्रकारे व्याकुळ अवस्थेत त्याच्या हृदयातील सीतेचा ध्यास सुटेल. जरी एखाद्या क्षणासाठी त्याच्या अंतर्मनातून सीतेचा ध्यास नाहीसा झाला तरी त्याच क्षणी अंतर्यामी राम रावणाच्या हृदयात बाण मारून त्याचा अंत करतील. प्रभू, ब्रह्माजींच्या वरदानाने दशाननाच्या नाभीत अमृत आहे. कुंडलाकृतीने युक्त अमृतत्वाचे मूळ आहे ते. त्याच्या प्रभावाने एक मस्तक कापल्यावर दुसरे मस्तक उत्पन्न होते. प्रभू, आपण पहिल्यांदा अग्निशस्त्राचा उपयोग करून नाभी विवरणातील अमृत सुकवून टाका, तेव्हाच त्याचा अंत होऊ शकेल. विभीषण, जोपर्यंत तू जिवंत असशील राक्षस जातीचा विनाश होतच राहणार.
प्रभू, या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करावा. देवतांनी याच्या विनाशाची जी वेळ सांगितली होती ती आली आहे प्रभू.